मोहोळ टेनिस क्रिकेट, सोलापूर टेनिस क्रिकेट कुठेतरी हरवत चाललं होतं, कुठेतरी थांबलं होतं. त्या क्रिकेटला मात्र पाणी घालून मोठं करायचं, खतपाणी घालून मोठं करायचं काम गोपाळ मालक शेळके यांनी केलंय. पहिला चेंडू पॅरल स्वीप डीप मिड विकेटच्या वरून कडक प्रहार प्रथमेशच्या बॅटमधून केसीसी चषक षटकार. दरम्यान आजपासून बघा आपल्या स्पर्धेचा व्यवस्थित रुटीन लागलेला आहे. त्याच्यामुळं श्रेयांश मसाला दूध नेहमीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपला ठेला पलीकडे लावलेला आहे खाऊ गल्लीमध्ये. आपण अवश्य लाभ घेऊ शकता. एनर्जी टॉनिक अर्थात आणि प्रत्येकाने पैसे घेऊन या आणि दूध घ्या. तर श्रेयांश मसाला दूध अवश्य लाभ घ्या. सोबतच तिकडे आपण बघतोय नक्कीच काही वडापावच्या ठेले लागलेले आहेत. तसंच काही बघा अंडा भुर्जी वगैरे आपल्याला नक्कीच तिकडे लाभ घेऊ शकता. काही चहा आणि कॉफीचेही स्टॉल लागलेले आहेत खाऊ गल्लीमध्ये. आपण अवश्य लाभ घ्या, परंतु त्या ठिकाणी निश्चितच स्वतःच्या पैशातून लाभ घ्या. यस, अच्छी गेंद इस बार बिल्कुल पैरों से लगी गेंद सीधी जा रही है थर्ड मैन के क्षेत्र में. फील्डर गेंद को नहीं रोक पाएंगे. लेग बाइस के बिल्कुल इशारा दिया जा रहा है और गेंद बिल्कुल थर्ड मैन क्षेत्र में 4 रन के लिए. लेग बाइस के 4 रन मिले वहां पर. रन चाहे जैसे भी आए टीम के लिए महत्वपूर्ण है. रन बनेंगे तो लड़ने के लिए बिल्कुल टारगेट मिल सकता है. फिलहाल रन संख्या पहुंच रही है 1 और 1, 11 रन के ऊपर 11 धावा. ये वही गेंदबाज है. पहिला डाव या ठिकाणी आपण बघतोय कोळी सर. पहिल्या डावामध्ये 3 षटकात काय धावा लावायचा प्रयत्न असेल गोपाळ मालक अर्थात GS 11 हराळवाडी संघाचा. आणि खास करून पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी कमीत कमी 15 ते 20 धावांचा बनवायचा प्रयत्न राहील. एक उलटा फटका मारायचा प्रयत्न होता. तर काय अंदाज वाटतो या ठिकाणी 3 षटकं म्हणण्यापेक्षा 18 चेंडूचा हा खेळ असेल तर काय या ठिकाणी अपेक्षित असेल टार्गेट बिल्कुल GS 11 कडून. टारगेट की अगर हम बात करना चाहेंगे तो कम से कम जो भी टीम 3 ओवर का मुकाबला होते कम से कम 50 के आसपास तो पहुंचने का प्रयास तो करेगी करेगी. कम से कम 40 के ऊपर होगा तो बिल्कुल लड़ने के लिए संघर्ष हो सकता है. इस बार ऑफसाइड की अक्रॉस चले गए. गेंद को वोट दिया है मिड विकेट की दिशा में. फील्डर वहां पर जब तक गेंद को फील कर लेते 1 रन लिया. दूसरा लेने का प्रयास वहां पर. नतीजा गोपाल मालक और प्रथमेश राठौड़ के बीच में जो आपसी तालमेल था वो थोड़ी सी वहां पर गड़बड़ा गया. नतीजा रनआउट के रूप में GS मालक को लौटना पड़ रहा है मैदान से बाहर. रनआउट के रूप में पहला विकेट जा रहा है. 12 रन के ऊपर लगा है पहला झटका. यस, ऑनलाईनच्या माध्यमातून कुसूर टीमचे समर्थक आहेत या ठिकाणी. आपल्या जय बजरंग पॉवर हाऊस संघाचे समर्थक सामने बघतायत. त्याचबरोबर आपण बघतोय इथं टीम शंकर सरांचे सुद्धा काही समर्थक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. चाहते तसं पाहिलं तर कोळी सर तुमचे चाहते ऑनलाईनला सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आपल्या स्पर्धेचे चाहते सामन्याचा आनंद घेत आहेत. कुणी के सरांचे चाहते आहे, कुणी पोलाक साहेबांचे चाहते आहे, कुणी संजय भाऊ खडके, संजय भाऊ धोत्रे, संजय भाऊ मोहितेंचे चाहते आहेत. बिल्कुल सभी मिलकर एक ही टूर्नामेंट का आनंद रहे जिसका नाम है KCC चषक करकंबा. 2025 क्रिकेट का महासंग्राम, क्रिकेट का महाकुंभ मेला बिल्कुल लग चुका है. और ये वही गेंदबाज है जिन्होंने टूर्नामेंट की दूसरी हैट्रिक पहले मुकाबले में ली थी. लगातार 3 गेंदों में 3 विकेट झटकाए थे. रवि जिनका नाम है फिलहाल बल्लेबाजी करने के लिए फिर से महाबली बाहुबली आए हैं बल्लेबाजी करने के लिए. आनंद जाधव. खूप खूप धन्यवाद सर्व ऑनलाईन क्रिकेट चाहत्यांचं मनापासून. एवढं प्रेम तुमचं जे आम्हाला मिळतंय. नो बॉल डिक्लेरेशन आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा पंच सिंगल मिळते. बाहुबली खलिस्ट्रा या ठिकाणी हा सिंगल घेतोय. टोटल वाढेल 14 एक गडी बाद. सर
प्रहार बढ़िया है, फ्री हिट की गेंद है, सही नसीहत, बढ़िया स्ट्रोक, प्रथमेश के बल्ले से निकला है, खूबसूरत चौका 4 रन के लिए। करनारा प्रहार किया गेंद पर, जबरदस्त अंदाज का शानदार स्ट्रोक, बढ़ता हुआ स्कोर 4 के साथ आगे बढ़ रहा है 18 रन के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। अनेक चाहते बघा ऑनलाईनच्या माध्यमातून, केतन म्हात्रेचे चाहते, विठ्ठल चव्हाणचे चाहते, गावदेवी गावठाणचे चाहते आहे, सर्व चाहत्यांचं स्वागत करूया आपण इकडे. तर सचिन माळी सर वेलकम. स्कोरिंगचं काम हाती घेतले, 1 गडी बाद आणि टोटल या ठिकाणी 18 आहे. षटक चाललंय पहिलं, अर्थात संपलंय म्हणूया, आणि पहिलं षटक टाकलं होतं हॅट्रिक वीर रवी यांनी, ज्या रवीनं मात्र आपल्या स्पर्धेत दुसरी हॅट्रिक घेतली. तर स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक नोंदवलं होतं, तो मात्र मिस्टर प्रशांत घरत, 4 षटकारही लागोपाठ खेचलेला खेळाडू आपल्या स्पर्धेतला. दुसरं अर्धशतक काल आपण पाहिलं अमित तांबेचं. शॉट आहे, कडक आहे, परंतु फिल्डरला शोधत हा पटका गेलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा नाद होईल का, तर मला वाटतं नक्कीच नाहीये. गोलंदाजी करताना गोलंदाज दिसताय इकडे. बॉलरचं नाव कळवा, बॉलरचं नाव सांगा. सौरभ, गोलंदाज सौरभ, कुसूर, तालुका जुन्नर. आणि जुन्नर म्हटल्यानंतर निश्चितच 12 मावळापैकी एक पुणे जिल्ह्यातील, आणि निश्चितच 12 मावळांचा मिळून जो झालेला जिल्हा आहे तो मात्र निश्चित पुणे जिल्हा. फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए सौरभ प्रथमेश राठौड़ के लिए. प्रथमेश फिलहाल टीम जीएस सालार वाली टीम 19 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा और प्रगति पर है. कुल मिलाकर 3 ओवर का ये मुकाबला है. फील्डिंग लगातार बदली जा रही है वहां पर, क्योंकि राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन मैदान पर मौजूद है. इस वजह से गेंदबाजों के लिए यकीनन थोड़ा सा परेशानी का सिरदर्द बनी हुई है. जिस तरह से फील्डिंग, क्योंकि लिमिटेड ओवर है, 3 ओवर में लगातार फील्डिंग बदलना ये थोड़ा सा समय व्यतीत होता है. बड़ा प्रहार करना चाहते थे, यकीनन बल्ले पर गेंद ठीक तरह से आए नहीं, खुद गेंदबाज चले गए वहां पर, गेंद को फील कर लिया. लेग बस का इशारा दिया जा रहा है पीके सर के द्वारा. नतीजा सिंगल रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. 20 रन 20 रन की पर 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है, जारी है. किसी चषक करकम 2025 का ये बिल्कुल जबरदस्त यादगार टूर्नामेंट खेला जा रहा है, जिसकी इनाम राशि दी जा रही है, मेगा बम्पर प्राइज की इनाम राशि दी जा रही है. लगभग पहले क्रमांक के लिए रुपए 3 लाख रुपए का इनाम. बारा चेंडूत 11 षटकाराचे रेकॉर्ड या खेळाडूचे. खाली सध्या स्ट्राईकवर आहे आनंद जाधव, आणि अनगिनत अर्धशतक आहे, अनगिनत 40+ धावा आहेत, अनगिनत यानं मात्र सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. तर हराळवाडीचा पट्टा मोहोळ तालुक्यातून येतो. इकडे मात्र या ठिकाणी टाइगर अभी जिंदा है और अंदर आ रहा है. टाइगर प्लस टाइग्रिस. आता तसं पाहिलं तर हे कपल म्हणावं लागेल. तर मला वाटतं या ठिकाणी दडपण आलेलं आहे जरा. चला हरकत नाही. कुणी बघा या ठिकाणी निश्चितच जीएस मालकांच्या संघाचे समर्थक आहेत, चाहते आहेत. बारामती संघाचे सुद्धा काही चाहते ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. महेंद्र पेटकर साहेब, सद्गुरू कन्स्ट्रक्शन्स आपल्या स्पर्धेचे इनामदाते, स्वागत आहे आपलं महेंद्र पेटकर साहेब. बघा कर्नाटक भागातून, विजापूर भागातूनही सामने पाहणारे आमचे अनेक प्रेक्षक क्रिकेट चाहते आहेत. दे आर लविंग अ टुर्नामेंट. चडचणसारख्या भागातून क्रिकेट चाहते, जत भागातून क्रिकेट चाहते आनंद लुटत आहे. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर. सौरभ विकेट खाली, महाबली की यहाँ पे विकेट मिली. सौरभ जश्न मनाएगा अब. आणखीन एक जबरदस्त विकेट. कमलाकर साहेब, तुमचा मेळ लावून घेणारे नाही आहेत ते, तरी पण प्रयत्न करा. तुम्हाला प्रयत्न करायलाच मैदानात पाठवले आपण. एखाद्या प्लेयरला त्या ठिकाणी इजा होईल, कृपया जपून.
तर 20 धावा या ठिकाणी धावपलकावरती दिसत आहेत आपल्याला. एक गडी बाद. नवीन बॅटर जरा लवकर जाऊया. GS11 प्लीज. सलमान बेतांबुळी नवीन बॅटर. बिल्कुल 2 विकेट जा चुके हैं फिलहाल GS हरारवाड़ी टीम के. रन संख्या इस वक्त 20 रन. 20 रन नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए सलमान तांबुली अब बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं. गेंदबाजी करने के सौरभ तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर सलमान के लिए. नतीजा दूसरा और प्रगति पर है. जा रही है प्रथमेश अभी भी बने हैं नॉन स्ट्राइकिंग एंड पर. उनसे बिल्कुल आशा है, उम्मीद है टीम के लिए एक बड़ा स्कोर पहुंचाने में कामयाब हो पाएंगे. शॉट लॉन्ग ऑन मिड विकेट एरिया. गया. 1 बाउंस. बाउंड्री पार गया. कडाकेदार प्रहार. येतोय KCC चषक 2025. 4 चौकार. या 4 धावांनी धावात बदल, धावसंख्या बदललेली आहे. निश्चितच 2 गडी बाद आणि 24. बिल्कुल अभी भी जिस तरह से मैदान में पटाखों की आतिशबाजी हो रही है, लग रहा है दिवाली का माहौल अभी भी बना हुआ है इस टूर्नामेंट में. सलमानच्या बॅटमधून निघालेला निश्चितच जबरदस्त फटका. हेलिकॉप्टर उडवलाय भर, गेलाय दूर. षटकाराचा इशारा. पंच म्हणताय हा सिक्सर. सलमान, क्या बात आहे सलमान. पहिल्या चेंडूवर चौकार, यानंतर षटकार. GS11 चा हा मात्र निश्चित मधल्या फळीतील हार्ड हिटर अर्थात GS11 चा हार्दिक पांड्या मिस्टर सलमान. 10 धावा 2 चेंडूवर 30 टोटल 2 बाद. फिर से आक्रमण किया. फिर से इस बार ठीक तरह से टाइमिंग नहीं. लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्डर फील्ड करते हुए सिंगल रन की दौड़ लगभग पूरी होती हुई सिंगल रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. 31 रन 3 के ऊपर 31 धावा. 2 गड़ी बाद प्रथमेश अब स्ट्राइकिंग गेंद पर आ चुके हैं, यानी कि अब ओवर बिल्कुल पूरा हो रहा है. प्रथमेश को फिर से नॉन स्ट्राइकिंग एंड पर जाना होगा. 31 रन बने. 2 ओवर का खेल लगभग पूरा हो चुका है. आखिरी ओवर का खेल बचा हुआ है. देखेंगे यहां से और कितने रन आगे जुटाने में ये जोड़ी कामयाब होती पाती है GS हरारवाड़ी टीम की ओर से. ये नतीजा आने वाला समय बता सकता है. फिलहाल 31 2 विकेट के नुकसान पर. 2 षटकामध्ये या ठिकाणी मनासारखी कामगिरी झालेल्या मैदानात जसं ठरवलं होतं तसं काय घडले. मी तर म्हणेन जेवढे काय अपेक्षा होती त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी फलंदाजांनी बॅटिंग चांगली केलेली आहे. धावात जास्त लावलेली आहे. किमान पहिल्या 2 षटकात म्हटले असतील 25च्या आसपास आपण धावा लावूया. या ठिकाणी 31 + 31 धावा लावल्या गेलेल्या आहे. अखेरचं षटक चाललंय बघा. अनेक क्रिकेट चाहते आपले तर वेताळवाडी सारख्या भागातूनही अनेक क्रिकेट चाहते. तसं पाहिलं तर बापू सुरवे सारखे जुने खेळाडू सामन्याचा आनंद यूट्यूबला घेत आहेत. रनआउट चान्स. जोरदार एफर्ट लावलाय आणि इझी रनआउट. बाद होतोय या ठिकाणी हार्दिक पांड्या. GS सलमान. रिव्ह्यू घ्यायचा आहे वाईड साठी. जरा लवकर बघूया. 2 रिव्ह्यू प्रत्येकाला आहेत. वाईड साठी रिव्ह्यू आहे. कालच्या हाफला आपण बघितलं 85,000 व्ह्यूज. 85,000 व्ह्यूज काल आपल्या स्पर्धेसाठी कालच्या दिवसासाठी होत्या. व्हाईट बॉल बघायचा आहे. तिसरे पंच या. फेअर डिलिव्हरी. एक रिव्ह्यू संपलाय. टीम हराळवाडी GS11 या डावाचा. शशिकांत चौगुले साहेब आपल्या स्पर्धेचे बक्षीसदाते, त्यांचं स्वागत करूया. रोहन गायकवाड साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. संग्राम फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए. प्रथमेश के लिए 31 3 विकेट. ओहो बड़ा स्ट्रोक. ये प्रथमेश के बल्ले से बिल्कुल जबरदस्त प्रहार. बहुत ही कड़क स्ट्रोक निकला है. पूरे 6 रन देकर जाएगी ये गेंद. जबरदस्त स्ट्रोक वहां पर प्रथमेश के बल्ले से. रन संख्या 6 के साथ आगे बढ़ रही है. छलांग लगाती हुई स्कोर 37 37 रन के ऊपर 37 धावा. प्रथमेश राठोड वैयक्तिक 17 धावांवरती खेळतो आणि प्रथमेशची ही वैयक्तिक सर्वाधिक खेळी असेल त्याच्याकरता आपल्या स्पर्धेमध्ये 17 धावाची. पहिल्या सामन्यात थोडासा नाकामयाब राहिला होता. त्याने हिसाब या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला आहे. बिल्कुल जैसे जैसे मैचेस ज्यादा आप खेलते हैं टूर्नामेंट में वैसे वैसे कनेक्ट हो जाते हैं गेंद बल्ले पर. फिलहाल संग्राम
फिर से आक्रमण है, पिछला मिड विकेट के क्षेत्र में था, इस बार नहीं चल सका ठीक तरह से। वहां पर गेंद बिल्कुल फील्डर तैनात है, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में कैच को लपका जा रहा है। प्रथमेश की पारी। अभी ही राज सर ने कहा था कि जबरदस्त पारी खेल रहे, एन वक्त पर नजर लगी बल्लेबाज के बिल्कुल प्रथमेश राठौड़ को। नतीजा कैच लिया जा रहा है, विकेट का बदलना, प्रथमेश का विकेट जाता हुआ। राहुल दादा शिंगटे प्रगतिशील बागायतदार, त्याचबरोबर त्यांच्या समेत सुनील मोहिते साहेब, दोघांचे सहर्ष स्वागत, वेलकम. प्रथमेशची विकेट गेली. इतक्यातच म्हटलं होतं की वैयक्तिक त्याचा सर्वाधिक स्कोर असेल, त्याच्याकरता 2 सामन्यातून ही 17 धावाची खेळी त्याच्यासाठी एक सुकून देणारी खेळी होती. जम बसलाय वाटलं, शेवट आणि फिनिश करेल वाटलं, पण तसं नाही झालं, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चित अनिश्चितता आहे. और 17 बना खुद के लिए, खतरा भी बना वहां पर। नतीजा विवेक चौहान नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए फिलहाल 37 लॉस ऑफ 4 विकेट। अंतिम ओवर प्रगति पर है, संग्राम तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर विवेक चौहान के लिए। अंपायर ने कहा ये बिल्कुल वाइट गेंद है। नतीजा तुरंत गेंदबाज ने रिव्यू लिया गया है, देखेंगे क्या लीगल गेंद है या वाइट गेंद है। ये देखिएगा, हमें तीसरी आग जो होती है वहां पर पता चलता है कि क्या गेंद है ये। तिसऱ्या पंचाकडे यायचंय बघा, चला चेक करूया. के साहेब, आपण चेक करूया प्लीज. दरम्यान तिसऱ्या पंचाचा काय निर्णय या ठिकाणी येईल पाहूया. मात्र बघा, अगदी रतनबुवा चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, सुप्रीमो चषक असेल, मुंबई बिग बॅश असेल, अशा स्पर्धांना जेवढ्या व्ह्यूज येतात तितक्या व्ह्यूज आपल्या KCC चषकाला आहेत. आणि निश्चितच या सर्व स्पर्धांना व्हाईट बॉल सिग्नल तिसऱ्या पंचाचा येतोय, तर निश्चित जबरदस्त हे आपल्या स्पर्धेचं यश म्हणायला लागेल. हवेत आहे एक्स्ट्रा कव्हर रिझन, तिथं मात्र आला एक जण, चेंडू खाली आणि जबरदस्त ऍक्शन. कॅच हॅज बीन टेकन. विकेट नंबर 5, पाचवा धक्का. आणि विवेक चव्हाण त्या ठिकाणी बाद होतोय. धक्का मात्र आणखी एक जबरदस्त, परंतु आता या वेळेमध्ये विकेट गेल्याचं दुःख विशेष नसणार आहे, कारण शेवटचं षटक चाललंय. जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न फलंदाजांचा असणार आहे, मग विकेट त्या ठिकाणी जाणार आहे. तर दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर सूरज गायकवाड, संघाचा युवा कॅप्टन. 38 वरती 5 टोटल आहे. राजू जाधव आणि सूरज गायकवाडची जोडी. तर संग्राम गोलंदाज, 2 विकेट ऑलरेडी त्यानं त्या ठिकाणी 4 चेंडूवर घेतलेले आहे. गुड बॉलिंग. शेवटच्या 2 चेंडूवर काय करेल, कसा खेळ दाखवेल पाहूया. हराळवाडी पहिला सामना जिंकला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये स्ट्रॉंग पोझिशनमध्ये सध्या दिसत आहेत टीम कुसूर संघाच्या विरुद्ध. जुन्नर तालुक्यातील कुसूर नावाचं गाव. चला तर सिंगल आहे आणि एकूणच 17व्या चेंडूर सिंगल आली डावाच्या. 39-5 बाद. आपल्या रामभाऊ जोशी हायस्कूलचं हे मैदान नेहमीच देखणं मैदान. आपल्या या स्पर्धेसाठी पुनश्च तयार विराज्य शेटफळस यांची लाईट व्यवस्था, वाघमाडे ब्रदर्स. उठाकर खेलना चाहते थे, टॉप एज बिल्कुल लगा, गेंद हवा में, विकेट जाएगी। जी हाँ, विकेट जाएगी। नतीजा और एक झटका टीम के लिए राजू यादव के रूप में लग रहा है। ओवर बिल्कुल पूरा हो रहा है, कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा हो रहा है। 39 रन, लॉस ऑफ 6, यानी कि टारगेट मिला है मैच जीतने के लिए कुसूर जुन्नर टीम को। 40 रनों का टारगेट मिला है, 40 रनों का लक्ष्य मिला है मैच जीतने के लिए। चला तर एक स्ट्रॉंग टार्गेट म्हणावं लागेल हे, कारण 18 चेंडूचा खेळ, तुम्हाला 40 धावा समोर बनवायचे आहेत.
शेवट षटकामध्ये मात्र 4 विकेट GS न गमावल्या. थोडेसे मी म्हणेन शेवटच्या षटकात कमी धावा आलेल्या, काही अंकुश जरूर लावला संग्रामनं. दॅट इज क्वालिटी बॉलिंग. आणि केवळ 8 धावा खर्चून त्यांनी 4 विकेट्स घेतल्या. आणि मला वाटतं 3 विकेट संग्रामच्या खात्यात गेलेले आहे. बघा डिसिप्लिन काय जबरदस्त आहे. आपण टाळ्या वाजवूया या दोन्ही टीमसाठी. एक टीम ओळीत बाहेर येते तर दुसरी टीम ओळीत आत चाललेली आहे. दिस इज कॉल्ड डिसिप्लिन. ही क्रिकेटची खरी सेवा आहे. हे क्रिकेटवरचं खरं प्रेम आहे, खरी श्रद्धा आहे. आपण आहोत ते क्रिकेटमुळे आहोत. माझ्यामुळं क्रिकेट आहे, माझ्यामुळं या ठिकाणी खेळ आहे, ही भावना चुकीची असते. खेळामुळं मी आहे हे महत्वाचं. आणि म्हणून त्या खेळासाठी काय पण विरेश सर. येस, आणि मग मी या ठिकाणी तुमच्याशी सहमत आहे, अगदी योग्य. निश्चितच 40 धावांचा आव्हान मात्र संघासमोर जिंकण्यासाठी पाहूया कोणत्या प्रकारची संघाला सुरुवात देण्याची आरंभिक जोडी असेल का. हरवाडी संघ आज धावाचा निश्चितच रोखण्यात यशस्वी होईल. यासाठी निश्चितच 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहावा लागेल. त्यानंतर आपल्याला संघ कळेल की कोणता संघ विजयी मार्गावर पोहोचेल. निश्चितच बघतो आपण स्क्रीनवर हॉटेल ग्रँडचा अतिशय देखणं असं सुंदर अप्रतिम हॉटेल ग्रँड. सुसज्ज व्यवस्था, अत्याधुनिक आधुनिक सुसज्ज व्यवस्था आपण पाहतोय हॉटेल ग्रँड. दिलीप बापू धोत्रे निश्चितच उद्योग समूहाचे चेअरमन आदरणीय दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्फतच आपल्या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक यांच्याकडून दिले गेलेलं आहे. 3 लाख रुपयाचं भक्कम मोठं असं पारितोषिक या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं. निश्चित 3 ओवर का खेल बिल्कुल अब टारगेट का पीछा करने के लिए आरंभिक जोड़ी मैदान में उतर रही है. विशाल और संग्राम ऐसा लग रहा है. और साथ ही साथ बिल्कुल जिस तरह से इनाम राशि है पहले क्रमांक के लिए आदरणीय दिलीप बापू धोत्रे तथा इनाम राशि श्रीयुत जी आदिनाथ मालक देशमुख साहब सोलापुर जिला सरपंच संगठना अध्यक्ष, इनकी ओर से ये इनाम राशि है. चलिए गेंदबाजी की शुरुआत करेंगे. वहां पर प्रथमेश राठौड़. लगभग 40 रनों का लक्ष्य है मैच जीतने के लिए. आरंभिक जोड़ी के रूप में बिल्कुल संग्राम और विशाल की जोड़ी मैदान में आ चुकी है लक्ष्य का पीछा करने के लिए. विशाल आणि संग्रामची जोडी या ठिकाणी मैदानात आहे. 40 धावाचं लक्ष्य, 18 चेंडूचा खेळ. छोटा खेळ बडा मजा. तर कमी या ठिकाणी चेंडू, जास्तीत जास्त धावा. प्रथमेश गेंदबाजी की शुरुआत करेंगे. व्यक्तिगत कोटे का पहला ओपनिंग का पहला ओवर लेकर संग्राम के लिए 40 रनों का लक्ष्य. प्रथमेश तैयार है पहली गेंद लेकर इस ओवर की लेफ्ट आर्म और 2 विकेट से संग्राम के लिए. बहुत ही अच्छी गेंद. इस बार टपा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही, तेज गति से भी निकली. वहां पर पावर प्ले का खेल, बिल्कुल 1 ओवर का पावर प्ले. 2 खिलाड़ी दायरे के बाहर मौजूद है. बिल्कुल डीप स्क्वायर लेग और डीप मिड विकेट तैनात है. 2 खिलाड़ी बिल्कुल दायरे के बाहर मौजूद है. फिर से गेंदबाजी करने के लिए प्रथमेश.
बहुत अच्छी गेंद, फिर से बढ़िया गेंद थी, फिर से बिल्कुल थोड़ा सा कांटा बदला गेंद ने गेंदर कर लिया विकेट कीपर ना ठीक तरह से, हालांकि सफाई के साथ रोक नहीं पाए थे आनंद खली। वहां पर नतीजा कोई रन नहीं, रुका हुआ स्कोर अभी भी 0। टीम का खाता खुलना है। प्रथमेश तैयार होंगे इस ओवर की अगली गेंद लेकर संग्राम के लिए। प्रहार बढ़िया है, गेंद बिल्कुल बढ़िया कनेक्शन हुआ है, गेंद और बल्ले के बीच में संपर्क सीधा है, गेंद सीधी जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए कोई मौका नहीं। जबरदस्त स्ट्रोक, 6 के साथ खाता खुल रहा है बल्लेबाज संग्राम का और टीम का भी। केसीसी चषक करकम 2025 क्रिकेट का बिल्कुल जबरदस्त ये यादगार टूर्नामेंट खेली जा रही है, जिसे कहते हैं क्रिकेट सा बिग ब्लास्ट टूर्नामेंट चल रही है करकंबा। चला स्पीडअप ठेवा, लवकर खेळायचंय कारण याच्यानंतर आणखी एक हाप आहे आणि मोठमोठ्या टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। फिर से आड़े हाथ, बड़ा स्ट्रोक, ये गेंद जाएगी सीधी 6 रन के लिए। बहुत ही कनेक्शन बेहतर था, बहुत जबरदस्त, थोड़ी सी पैरों पर थी गेंद, नतीजा थोड़े से भटके थे गेंदबाज दिशा से, फटके बहुत ही जबरदस्त पड़े, पूरे 6 रन जबरदस्त स्ट्रोक का। खूप कमी गोलंदाज आहेत। ओ सुनील भाऊ सहर्ष स्वागत करूया। आणि चर्चा मात्र या फटक्याची चालली होती, लेग कटर चेंडू आणि प्रथमेश राठोड सारख्या गोलंदाजाला अशा पद्धतीचा फटका मारणं सोपी गोष्ट नाही आहे। और इस बार भी कड़क रहा है, इस बार भी पूरे 4 है, लीजिए और एक गेंद पर वार है और मिले हैं 4 है, 4 के साथ रन संख्या बिल्कुल आगे बढ़ रही है, बढ़ता हुआ स्कोर 16 रन के ऊपर 16 धावा। उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर आणि हा मिड ऑफ वरून पंच, अप्रतिम फटका, जजमेंट जबरदस्त, पुन्हा प्रथम तैयार है। फिर से आक्रमण किया है, फिर से इस बार प्रोटेक्शन है गेंदबाज के लिए, 1 से कवर के क्षेत्र में फील्डर तैनात है, राज जब तक गेंद को फील करेंगे आसानी से। सिंगल रन की दौड़ पूरी हो रही है, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ रही है, 17 रन। तुलना अगर दोनों टीम की करेंगे, जीएस हरालवाड़ी 18 रन बना रही थी, फिलहाल 1 रन पीछे चल रही है, वहां पर 17 रन बनाकर टीम बिल्कुल कुसूर जुन्नर टीम, कुसूर, तेरा क्या कसूर है मेरा क्या कसूर है कह सकते हैं फिलहाल मुकाबला, परंतु टीम मात्र कुसूर आहे आणि जुन्नर तालुक्यातून ही टीम या ठिकाणी आलेली आहे आणि आपल्याला माहित आहे जुन्नर हा मात्र नक्कीच शिवनेरी या ऐतिहासिक किल्ल्यासाठी फेमस असलेला तालुका आहे आणि शिवनेरी म्हणजे सर्वांच्या हृदयात असलेलं ठिकाण आहे, छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ किल्ला शिवनेरी, तर इथून ही टीम है। गेंदबाजी सलमान करेंगे, सलमान तांबोली, व्यक्तिगत कोटे का पहला ओवर पूरा होने के बाद 17 बने हैं, 40 रनों का लक्ष्य है सलमान तांबोली गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइक पर संग्राम, जिन्होंने पिछले ओवर में काफी आक्रामक अंदाज की 2 शानदार छक्के भी लगाए और 1 चौका भी लगाया वहां पर। फिलहाल सलमान तैयार है राइट आर्म और द विकेट से संग्राम के लिए, पावर प्ले पूरा हो चुका है। और इस बार रिवर्स स्विच किया है, रिवर्स टू खेला है, गेंद जा रही है पीछे, गेंद को जब तक रोक पाएंगे या गेंद जाएगी बाउंड्री लाइन से बाहर, अंपर ने कहा तुरंत 4 रन का इशारा दे दिया, वहां पर 4 रन के साथ रन संख्या बिल्कुल आगे बढ़ रही है, 21 रन 21 रन 21 धावा, लक्ष्य का बिल्कुल पीछा किया जा रहा है। आरंभिक जोड़ी आक्रामक अंदाज की पारी संग्राम के द्वारा देखने को मिल रही है मैदान में, 2 चौके 2 शानदार छक्के लगाए संग्राम ने अब तक का इस पारी में। इस बार थोड़े से आगे अक्रॉस जाकर बड़ा प्रहार करना चाहते थे, पीछे गेंद स्टंप के ऊपर से गेंद गुजरी है, वहां पर बिल्कुल थोड़े से अक्रॉस चले गए थे, वहां पर नतीजा कोई रन नहीं, रुका हुआ स्कोर अभी रिव्यू आपके पास उपलब्ध है, ले सकते हैं, मगर बल्लेबाज ने बिल्कुल नहीं लिया। तैयार है सलमान, फिर से तैयार है, फिर से थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, फिर से विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई। इस बार भी सलमान फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार, और इस बार संग्राम के बल्ले से बिल्कुल निकला है और एक जबरदस्त प्रहार, बड़ा स्ट्रोक, ब्रिलियंट स्ट्रोक, ब्यूटीफुल स्ट्रोक 6 रन के लिए।
तुफानी अंदाज होता या फटक्यावरती मात्र, आणि त्यात चूक केली सलमाननं. ओव्हर पिच टाकलाय, त्यात इनकट करायचा प्रयत्न केलाय. अशा चेंडूची वाट बघत होता जणू काही हा फलंदाज मिस्टर संग्राम, आणि संग्रामनं मारलेला हा तिसरा छक्का आहे त्याच्या इनिंगचा, त्याच्या डावाचा. एकूणच खेळतोय तो मात्र 27 धावांवरती. आपल्या संघाला पोहोचवलंय 27 धावांवरती, म्हणजे ऑल रन्स फ्रॉम हिज बॅट. बिल्कुल सभी के सभी रन उनके नाम पर दर्ज है. 27 रन. अभी भी यहाँ से मैच जीतने के लिए 13 रन की जरूरत है. 13 रन चाहिए. दूसरा ओवर प्रगति पर है. बघा, काही प्रेक्षक तुळजापूरचे चाहते, काही प्रेक्षक अक्षय बोडरेचे चाहते, उस्मान पटेलचे चाहते, केतन म्हात्रेचे चाहते ऑनलाईनला सामन्याचा आनंद घेत आहेत सध्या. आणि सलमान फिर से तैयार है. फिर से हेलीकॉप्टर चला है मगर क्या लैंड होगा मैदान से बाहर. बहुत जबरदस्त फील्डिंग वहां पर राजू के द्वारा. दूसरे के लिए निकले हैं आसानी से. 2 रन की दौड़ पूरी हो रही है. बढ़िया तालमेल, शानदार तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में. बेहतर रनिंग बिटवीन द विकेट्स वहां पर नजर आई दोनों बल्लेबाजों के बीच में. नतीजा 2 रन की दौड़ पूरी हो रही है. रन संख्या 2 के साथ आगे बढ़ रही है. 29 रन 29 धावा. एकूण पाहिलं तर पहिला सामना आपल्या कोट्याचा जिंकलेल्या दोन्ही टीम आहे. इथे जो कोणी जिंकेल ती प्री क्वार्टर फायनलला पोहोचेल. हवे चेंडू, परंतु डाईव्ह एफर्ट नाही पकडता आला हा कॅच. चेंडू कॅरी नाही झाला क्षेत्ररक्षकापर्यंत. नशिबाची साथ लाभली तिथं फील्ड क्षेत्ररक्षकाला फलंदाजाला, आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चर्चा चाललेली होती हा सामना जो आहे तो नॉकआउट राऊंड नसेल, निश्चितच एक लीग मॅच आहे. इथे तुम्हाला जर निश्चित पराभव पत्करावा लागला तर आणखीन एक संधी असणार आहे, हे विसरून चालणार नाही. परंतु जो कोणी जिंकेल तो आजच्या प्री क्वार्टर फायनल नंबर 1 मध्ये पोहोचेल आहे. या हाफमध्ये 6 चेंडूमध्ये 10ची गरज आहे, आणि चेस करताना टीम कुसूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आहे विरुद्ध खेळते. 6 चेंडूत 9 धावाचं संरक्षण करायचं आहे. ती टीम आहे हराळवाडी GS11 तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. म्हणजे सोलापूर विरुद्ध पुणे असा सामना चाललाय. हो, आणि आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय आदिनाथ मालक देशमुख, लोकप्रिय माजी सरपंच आणि सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष, आणि आपल्या स्पर्धेचे मात्र नक्कीच आपण स्क्रीनवर पाहिले ते आधार, प्रमुख आधार, मुख्य आधार. आपल्या स्पर्धेच्या पहिल्या बक्षिसाचे बक्षीस जाते, आणि त्यांच्या समेत माननीय दिलीप बापू धोत्रे साहेबांनी आपल्याला पहिलं पारितोषिक दोघांनी 3 लाख मिळून दिलेले आहे. हॉटेल ग्रँडचे मालक तसेच मनसे महाराष्ट्राचे नेते दिलीप बापू. ओहो, पॅडल स्वीप हातात गेला. क्षेत्ररक्षकाने दाखवली आपली मात्र उत्तम कला. निश्चित पकडलाय सुंदर कॅच, आणि म्हणतोय झुकेगा नहीं साला. विकेट नंबर आलेले, पहला विकेट, बिल्कुल पहला विकेट जा रहा है. पहिली 30 वरती संग्राम के रूप में आदर्श पाटिल फील्डर थे वहां पर जिन्होंने कैच को लपका. बिल्कुल इसके पहले भी जो कोशिश की गई थी मिड विकेट की दिशा में, सूरज थी वहां पर गेंद कैरी नहीं कर पाई थी. प्रयास भरपूर था, संपूर्ण समर्पण था सूरज के द्वारा, मगर फिलहाल ये कैच बढ़िया वहां पर आदर्श पाटिल के द्वारा. आतापर्यंतच्या सगळ्या धावा या संग्रामच्या बॅटमधून येत होत्या. आपण पाहिलं टीमच्या आणि संग्रामच्या धावा एक सारख्याच आपण पाहिलेल्या आहे. क्या बात है. 30 धावांची इनिंग्स, 40च्या रनचेस मध्ये 30 धावा एकट्याच्या. काय बॅटिंग आहे, नक्कीच अफलातून बॅटिंग. या 30 धावा म्हणजे एक प्रकारे एक शतक असू शकतं, एक प्रकारे हे जबरदस्त अर्धशतक असू शकतं, शतक असू शकतं. म्हणजे अगदी तुलना आपण करतो ना, ती तुलना आणि त्याचा व्हॅल्यू तेवढासा काही असेल. शतकासारखा अर्धशतकासारखा हा व्हॅल्यू. नवीन बॅटर रवी आलाय, ज्यानं हॅट्रिक केली गोलंदाजी करताना, परंतु इथं त्याला धावा काढायचे आहे. 5 चेंडूमध्ये 10. और पिच हडव्या बॅटनं मारला, आड़े बल्ले से ये सीधा लॉन्ग ऑन के ऊपर छक्का. रवि, क्या बात है, अफलातून शॉट. ओ लुक ॲट दिस. बघा तुम्ही पुन्हा रिप्ले पाहू शकताय. आसमानी तारा चेंडूला करून टाकलाय. जबरदस्त चित्र. चेंडू जसा काय वाटतोय आकाशातला नक्षत्र. 6 धावाचा हा मात्र षटकाराचा फटका. से बिल्कुल तैयार होंगे गोपाल वालक का इस ओवर की अगली गेंद लेकर रवि के लिए. फिलहाल
समीकरण बदल चुका है। आंसर के क्षेत्र में गेंद को फिर से मोड़ दिया है पीछे मिड विकेट से आकर सूरज गेंद को जब तक रोक पाता है दूसरे के लिए निकले हैं रवि। कॉल ओहो डायरेक्ट भी लगी है मगर क्या पहुंच पाएंगे विशाल? पहुंच गए। 2 रन की दौड़ पूरी हो रही है। समीकरण लगातार बदलता हुआ नजर आ रहा है। 3 गेंदे और 2 रन चाहिए मैच जीतने के लिए। 3 चेंडू आणि 2 धावा। नशिबानं काय जबरदस्त साथ दिली बघा. इथं स्ट्राईक घ्यायची होती ती रवीला, परंतु रवीचे जोडीदार त्या ठिकाणी अगदी माझा विकेट गेलाय किंवा मला दिला तरी चालतोय या भावनेतून त्यांनी विशालनी प्रयत्न केला, परंतु म्हणतात ना तो मागतो 1 आणि निश्चितच आंधळा मागतो 1 आणि तो देतो 2 असं पाहायला मिळालं. इसके पीछे शार्प माइंड भी था वहां पर, बिल्कुल प्रेजेंस ऑफ माइंड था, बिल्कुल तीन देख रहे थे चेंडू कि विरेश आखिरी सर. तक गेंद पर नजर थी. वेस सर 3 चेंडूंनी 2 समीकरण इंटरनॅशनल लेवलला बऱ्याचदा पाहिले. सामना आठवत असेल भारत विरुद्ध बांगलादेश, भारत विरुद्ध पाकिस्तान. इस बार सीधा थिकता से टाइम नहीं कर पाए. क्या विकेट मिलेगी वहां पर? राजू यादव पहुंच पाएंगे? पहुंच गए थे, लपक नहीं पाए. 1 रन लिया, दूसरे की दौड़ हो रही है. रनआउट का रूप में विकेट जाएगा वहां पर. बिल्कुल रवि के रूप में बिल्कुल टीम के लिए दूसरा झटका लग रहा है. रवी बाद होते जरूर 1 धाव मिळालेली आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल बरं का, परंतु आठवण यायला लागली पुनश्च भारत विरुद्ध बांगलादेश झालेला एक सामना, ज्या सामन्यामध्ये धोनी साहेब कॅप्टन्सी करत होते. ते षटक टाकत होता हार्दिक पांड्या आणि त्या षटकामध्ये 3 विकेट सलग गेलेले आपण पाहिले. शिखर धवन, रवींद्र जडेजा यांनी पकडलेले ते कॅचेस तुम्हाला आठवत असतील. आणि तो सामना टाय, पाकिस्तान विरुद्ध एक सामना टाय झाला आणि बांगलादेश विरुद्ध आपण सामना जिंकलेलो होतो. तर अशा पद्धतीने जीएस काही या ठिकाणी करामत करेल का? तर कुसूर नवीन बॅटर्समॅन पाठवते मैदानात. 2 चेंडू आणि 1 धाव समीकरण राहिले का साहिल? 2 चेंडू 1 धाव समीकरण आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. बघूया विरेश सर, आपल्या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर आज बघायला भेटेल का? हो सकता है. क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल कहा जाता है, इसलिए तो ये खेल काफी पॉपुलर है, लोकप्रिय खेल है. 2 गेंदे 1 रन चाहिए. संग्राम सौरभ नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकिंग एंड पर. 2 गेंदे 1 रन. मुकाबला काफी जबरदस्त चल रहा है, वोल्टेज मुकाबला चल रहा है. आखिरी गेंद तक बिल्कुल ये मुकाबला चला चाहिए. देखना चाहेंगे गोपाल बालक का. विरेश सर 2 बलाढ्य संघामधील बलाढ्य लढत. 2 चेंडू 1 धाव. अच्छी गेंद थी. बल्ले का बिल्कुल गेंद को स्टीयर कर दिया शॉर्ट टर्न के क्षेत्र में. सिंगल रन इसी के साथ पूरा हो रहा है. नतीजा जुन्नर कुसर टीम इस मुकाबले को जीत रही है. बिल्कुल आखिरी गेंद शेष रहते हुए इस मुकाबले को जीत लिया वहां पर. निश्चित विजेता संघाचं अभिनंदन करूया विरेश सर. आणि जावी आता पुढील सामन्याच्या टॉसकडे. राहुल शिंगटे साहेब यांच्या शुभस्ते टॉस आहे. तर पुढील टॉस आणि निश्चितच 3 षटकाचा सामना राहील आहे. जीएस विरुद्ध भीमानगर. चला टॉस द्यायचा दोन्ही कॅप्टन्स.